नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं न्यूजमध्ये. बहिणींनो, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये आपल्या लाडक्या बहिणी योजनेबद्दल अतिशय मोठे निर्णय घेण्यात आलेले. अनेक बहिणी विचारत होत्या की ताई, सरकार बदलले की योजना सुद्धा बंद होईल का, किंवा आमचे रखडलेले पैसे मिळणार का. आजच्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीने या सर्व शंकांना पूर्णविराम दिलेला आहे. आजच्या या 5 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की 5 मोठे निर्णय आणि तुमचे रखडलेले 4,500 रुपये जुने आणि नवीन 3,000 रुपये असे 7,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये कधी येणार याची फिक्स तारीख सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण आज तुमची सर्व चिंता मिटणार आहे. बहिणींनो, मंत्रिमंडळ बैठकीतला सर्वात पहिला आणि मोठा निर्णय म्हणजेच या योजनेला 31 मार्च 2026 पर्यंत अधिकृत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सध्या सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात होत्या की योजना बंद होणार, पण सरकारने आज बजेट आणि नियोजनावर शिक्कामोर्तब केला आहे. याचा अर्थ असा आहे की पुढील पूर्ण वर्षभर तुम्हाला दर महिन्याला 1,500 रुपये मिळणारच आहे. आणि ज्या नवीन बहिणींचे अर्ज अजून भरायचे राहिले आहेत किंवा ज्यांचे लग्न नवीन झाले असेल त्यांना आता अर्ज करण्यासाठी भरपूर वेळ मिळणार आहे. त्यामुळे अजिबात घाई करू नका आणि अफवांवर सुद्धा विश्वास ठेवू नका. दुसरा मोठा निर्णय म्हणजेच ज्या बहिणींचे ऑक्टोबर ते डिसेंबर या 3 महिन्यांचे 4,500 रुपये आले नव्हते त्यांच्यासाठी सरकारने विशेष निधी मंजूर केला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये निधी संपल्यामुळे पैसे रखडले होते अशी माहिती समोर आली होती, पण आजच्या बैठकीमध्ये अर्थ विभागाने या योजनेसाठी अतिरिक्त निधीला मंजुरी दिली आहे. म्हणजेच आता सरकारकडे पैशांची कमतरता नाही, फक्त तुमची बँक लिंक असणं गरजेचं आहे. जर तुमचं स्टेटस अप्रूव्हर असेल तर तुम्हाला पैशांचा मार्ग मोकळा झालेला दिसून येईल. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे KYC. मंत्रिमंडळाने ITI विभागाला सक्त अशी आदेश दिलेला आहे की पोर्टलवर येणारी तांत्रिक लोड कमी करावा. बहिणींनो, तुम्हाला पोर्टलवर जो एरर येतोय तो आता येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये दूर होईल. सरकारने बँकांना सुद्धा आदेश दिले आहेत की ज्या महिलांचे अर्ज प्रलंबित आहेत त्यांचे आधार लिंकिंग प्राधान्याने पूर्ण करावे. जर तुमची KYC अजूनही पेंडिंग असेल तर व्हिडिओ पाहून झाल्यावर पुन्हा एकदा प्रयत्न करा, कारण आता सिस्टीम अपडेट झाली असेल. आता आपण बोलूया की फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबद्दल. 15 फेब्रुवारीपासून जानेवारीचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पण आजच्या या बैठकीत असं नियोजन करण्यात आलं आहे की ज्यांना जानेवारीचे पैसे मिळाले नाहीत त्यांना फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यातच जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे हे 3,000 रुपये दिले जातील. म्हणजेच ज्यांची आता KYC पूर्ण होईल त्यांना मार्च महिन्यामध्ये एक मोठी रक्कम मिळणार आहे. यामध्ये जुने 4,500 आणि नवीन 3,000 रुपये असे एकूण 7,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तुमच्यासाठी खूप मोठा दिलासा आहे. बहिणींनो, तुम्ही विचारलेले काही प्रश्न आजच्या निर्णयाशी संबंधित आहेत. प्रश्न 1, ताई, माझं नाव चुकलं आहे म्हणून पैसे येत नाहीत. उत्तर, मंत्रिमंडळाने नाव दुरुस्तीसाठी आता सुलभ प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले आहेत. तुम्ही आता साध्या ओळखीच्या पुराव्यावर सुद्धा बदल करू शकणार आहात. दुसरा प्रश्न असा आहे की आमचा फॉर्म अजून सुद्धा पेंडिंग आहे. त्याला तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत आणि ते 20 फेब्रुवारीपर्यंत सर्व पेंडिंग अर्ज निकाली काढावे. तर माझ्या लाडक्या बहिणींनो, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हप्ता संपूर्ण हप्ता तुम्हाला मिळणार आहे. सरकार तुमच्या पाठीशी पूर्णपणे खंबीरपणे उभे आहे. तुमचे पैसे कुठेही जाणार नाही. फक्त एकच करा, तुमचं बँक खातं सुरू ठेवा आणि मेसेज आला नाही तर स्वतः बँकेत जाऊन चेक करा. अशाच नवीन अपडेट आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो आणि मी तुम्हाला त्याची लिंकसुद्धा देऊ शकेल, परंतु तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावे लागेल आणि तुमच्या प्रत्येक कमेंटला सुद्धा मी उत्तर देईल. धन्यवाद.